नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आलो आपण दायटी तालुका सांगोला गणेश जाधव यांच्या गोट्यात. जाणून घेऊया त्यांचं दिवसाचं शेड्यूल कसं असते किंवा हे शेतकऱ्याला फायदेशीर आहे का व्यवसाय, याला किती मजुरी लागते, म्हणजे त्रास आहे का, अडचणी किती, काय विचारून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. गणेश जाधव, राहणार दाहिटे. दायटी. किती काय गोट्यात? दाहिटे. दायटा. आता हे किती दिवसापासून तुम्ही केलाय गोळा नियोजन म्हणजे व्यवसाय? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. सुरुवात किती गाईपासून केली ती काय? 2 गाईपासून. 2 गाईपासून. म्हणजे त्या सालाला पुन्हा काय घेतलं नाही मग कसे? नाही, घरच्या सगळ्या पाड्यावर तयार केले. पाड्याच. तुम्ही जी पाडी तयार केली ती कुठल्या प्रकारची केली, म्हणजे कुठल्या जातीवंत कशी? एचएफ मधली. एचएफ मध्ये सगळी. एचएफ मधली. आता किती दूध देते गाई यातलं? की चालते ते 11-12 एचएफ मध्ये. दुधाला किती सध्या म्हणजे दूध देणाऱ्या? दूध देणाऱ्या निम्या आहे त्या, दूध चालू निम्या आटलेल्या आहे त्या, म्हणजे असं माग मोर राहतं. महाग मोहर ठेवावी लागते हा, गाई? ठेवावं लागतं. दुधाचं संकलन किती का? 100 लिटर जाते सरासरी. सरासरी 100. सरासरी. काय कुठल्या डेअरीला काय? जिजामाताला. जिजामाताला. रेट किती मिळतो काय साधारण? आता चालवलं आहे 29 रुपये. 29 रुपये. परवडतंय काय? परवडते, पण काय हाही कमी जास्त व्हायला नाही पाहिजे. हां एक लेवल धरून चालला पाहिजे. पशुखाद्याचा रेट जास्त येत आहे, हां दुधाचा रेट कमी येत आहे. हां. तुमची अपेक्षा आहे काय किती? सरासरी 40 रुपयांत राहायला पाहिजे. हां. पशुखाद्य रेटच्या मापानं 40 रुपये रेट राहायला पाहिजे. पशुखाद्य काय काय असतं का? पशुखाद्य भरडा आहे, सरकी आहे, खपरी आहे, गोळीपेंड आहे. सरकीत काय भाव चालू आहे? सरकीच चालू आहे. सरकीच आता चालवलं नाही, बंद आहे सरकी. हां. गोळी चालू आहे. गोळी पण कुठल्या प्रकारची? कुठल्या? सोनायचे. सोनाईची. काच चालता? हाय, पहिल्यापासून डेअरीला येते, जरा हां. ब्रँड आहे. म्हणजे तुम्हाला रिझल्ट हा, वगैरे? रिझल्ट आहे त्याचा. हां. आता तुमच्या गोट्यात सगळ्यात टॉपला दूध देणारी गाय कुठली साधारण किती देते? 16 लिटर आहे. 16 लिटर. आता तुमच्याकडे एवढ्या गाय आहेत त्याला मजूर वगैरे काय? मजूर आहे की बाहेरचं एक मजूर आहे, आमच्या घरातली माणसं आहेत ती आम्ही आहे. हां. आहे परवडतो का शेतकऱ्यांना व्यवसाय? परवडतंय. हां. आता ह्यात त्यांना चाऱ्यात काय काय असते वगैरे? मका आहे, नेपेर आहे, हां. कडवळ असते. हां. आता ह्यांना भारी कुठलं सगळ्यात म्हणजे वैरण? मका. सगळ्यात भारी मका. आता ही क्वालिटी दुधाला जी असते ती कुठल्या ह्याच्या वैरणीवर लागते सध्या? आम्हाला लय शेतकऱ्यांचे कमेंट येते की बाबा क्वालिटी दुधाला कमी राहते, पुन्हा गाई पाणी कमी पिते, ह्यासाठी कुठलं फायदेशीर वैरण? त्याला तर पाणी हे पेज म्हणलं तर वाळले वैरण पण पाहिजे. हां. नुसती वली घालून पण जमत नाही. हां हां. मग आता ही मुरगासी वगैरे करताना मुरगास चालू आहे की एमर्जन्सी. आम्ही मुरगास लय घालत नाही, हां. पण एमर्जन्सीला असतो मुरगास. पाऊस काय अडचणी काय? पावसाळ्याच्याच अडचणीत. आता तुम्हाला पाऊस जी पडतोय त्रास काय? मुक्त गोट असल्यामुळे पाणी साठतं हा, कुठं पाणी पण. साठतंय तेवढं. त्याला काय अडचण आहे? काय नाही, पाणी काढून द्यायचं बाजूला. मजूर वाचतंय. मुक्त गोटा केलाय म्हणजे मजूर वाचते, हां हां. त्यासाठी मुक्त गाठ केलाय. आता तुम्ही हे जाळी मारली नाही कडे, अँगल मारले, ह्याचं काय कारण नेमकं असं कसं? जाळे म्हणजे हे अँगलला गुर घासत नाही, ती घासल तर अँगलला काय होत नाही. हां. आणि जाळे जर मारले नाही, घासून जाळे खराब होते. हां हां. मग हे जास्त दिवस टिकाऊ आहे. हा, जास्त जर टिकाव म्हणून केलेलं आहे. आता हे गायीला जोडधंदा काय वगैरे? ट्रॅक्टर आहे, शेती आहे. शेती आहे किती शेत? 7 एकर. सध्या गायीला किती पेशल सोडले मग असं वैरणीसाठी का? सगळे गायींसाठीच आहे. सगळं स्पेशल गायीसाठी? गायींसाठीच आहे सगळं. वैरण दुसरं- विकत आणतच नाही का? नाही, आणत नाही, घरचं सगळं. घरचंच. मग आता विकत आणल्यावर परवडेल का शेतकऱ्यांना? परवडतंय, पण ती टिचून तीच धंदा करायला पाहिजे. एकच? हा, 4 धंदा जर केलं तर मग त्यात परवडत नाही, त्याच्यावर लक्ष राहत नाही. हां हां. म्हणजे आता ही कमी कुठं रेट कमी पडला तरी बी सण करून घ्यायचा, हा, जादा सण झाला करून- तरी बी हा, सण सण करून करून घ्यावं लागणार. म्हशी वगैरे काय पाहताना? म्हशी आहेत 2-3 म्हशी दे. 2-3 म्हशी. आता ही म्हशी परवडतात का गाई परवडतात? गाय परवडतात. आम्ही म्हशी तशा लय ससा पाळत नाही. हां. म्हणजे काय घरच्याला खायापुरते तेवढे आम्ही ठेवले. खाण्यासाठी तेवढंच. काय चालू आहे गाय म्हशीच्या दूध रेट? 44 रुपये. 44 रुपये. मग म्हैस का परवडत नाही म्हणते? त्यांना रेट जादा आहे. हाय, पण जर्सी जर कॅल्क्युलेशन केलं हां हां. तर जर्सी ज्यादा आहे ना, पण उत्पन्न जादा आहे. त्यांचा भाकड काळ ही जास्त राहतो म्हणते शेतकरी. भाकड काळ जास्त आहे. आता ही तुम्ही गाय कालवडी ही सांभाळता गायींची आहे? सांभाळतोय. सांभाळता. त्यांना काय दूध ही किती असते एका टाइम? दूध असते की 3-3 लिटर एका टायमाला असते. दिवसात 6 लिटर बसतो. 2 महिने. 2 महिने. 2 महिने. आणि त्यांच्यानंतर त्यानंतर पुन्हा त्यांचं कसं? परत त्याला खुराक चालू करायचं. कुठल्या प्रकारचं असतं? हाईच गुरांचंच. गुरांचाच? गुरांचंच आमचं. मग आता तुमची गाय ती कालवडीची जे होतं तुमचं किती दिवसानंतर तुम्ही भरता त्याला? आम्ही 6 महिन्यात 7 महिन्यात कालवड भरतो. 6-7 महिन्यात. 6-7 महिन्यात. आता भरताना मग कुठल्या क्वालिटीचं इंजेक्शन भरता काय साधारण? पहिल्यांदा भरताना साधं टाकतो, हां. 75चं टाकतो. हां. आणि नंतर पण दुसऱ्या-तिसऱ्या हाताला चांगलं टाकतो. सरसकट गायीला कुठले टाकतात ते साधारण? 100% टाकतोय. 100%. मोठ्या गायसने 100चं टाकतो आणि पहिल्यावर हे असलं तर 75चं टाकतो.
अहो ते तुमची गाय येल्यानंतर किती दिवस दुधाची लेवल धरून चालते बाबा हाय स्थिरपणे? स्थिरपणे 4 महिने तोडत नाही. 4 महिने? 4 महिन्यांना 4 महिन्याच्या आधीच माझा होते हं, नाही भरत नाही. 4 महिने 5 महिने पिळायची, परत भरले का परत एक 4 महिने चांगलं दूध देते, हं, हं. परत कमी 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 येते ते. तुम्ही किती दिवस म्हणजे त्यांना पूर्ण कधी बंद करता म्हणजे त्यांचं दूध देणं? गाब जाऊन 7 महिने कंप्लीट झालं, हं, 7व्या महिन्यात आम्ही कंप्लीट आठवतो. 2 महिने विश्रांती देतो, हं. 8वा 9वा महिना विश्रांती. आमुनही वगैरे काय? आमून चालू आहे, आठवतानाच तेवढं बंद. हं, हं. आटली एकदा का शेवट चेक केलं का परत चालू हाय असं. हायच आमून कुठलं का दुसरी पेंड? खपरी गोळी आता हायच दुधाला. हायच. आता तुमच्याकडे गोळी पेंड कुठली? हे जे सोनाईचे सोनाई तीच असते का दुसरी हा काय? तीच ठेवतो आम्ही दुसरे आहे ते गाभण काळात चालू करा म्हणते ते, हा, हा. पण आम्ही खपरी पेंट टाकतो त्यामुळे आम्हाला काही गरज पडली नाही पेंटीची त्या. हं, हं. मग ती म्हशी ही सांभाळता तुम्ही, ती किती दिवसात आटते त्या काय वगैरे? म्हशी तसं काही हेच नाही, काय घरच्यासाठी आम्ही केलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मग म्हशी परवडतात का ही गायींना? म्हशीपेक्षा गाई परवडते त्या. गाय म्हणजे त्याचं भाकड काय जादा असतं? भाकरकडे जात असतो. आता हे तुमच्या मोरा येत्या का साधा आहे गवळ? साधे आहे त्या. साधा येत्या. मोरा का बरं सांभाळत नाही का? वातावरणात मॅच होत. वातावरणात मॅच होत नाही ते इथं. आता मध्ये जरा माणसं बाहेरनं गायले आणत होती बँगलोरनं ही, मग त्यातनं तुम्ही काय असं आणले त्या बाहेर? नाही आम्ही घरचाच गोठा तयार केलाय. हे तुमच्या गायी किती दिवसापूर्वी यायच्या त्या? एक 6 वर्षापूर्वी त्या. 6 वर्षापूर्वी. कारण की आता ही माणसं लय जाणारी नवीन गायी घेतल्या त्या काय काय म्हणजे लाख रुपयाचे घ्यायच्या, मग वातावरण हे चेंज व्हायला लागले सारखं, वैरणीत बदल व्हायला, त्यामुळे काय दूध दे नाही त्या, त्यामुळे त्यांना त्रास व्हायला. उगाच ह्या क्षेत्रात उतरलोय असं वाटलं. मग कारण काय? ही बाहेर नाही आणलेलं काय कसं आहे, तिथलं वातावरण इथलं वातावरण मॅच होत नाही. हं. तिथले काय 1 वर्ष कंप्लीट तिला मॅच होत नाही इथलं वातावरण. हं. मग 1 वर्षानंतर ते परत आपलं वातावरण शूट व्हायला लागलं, प्रोटीनला लागते. रुटीन लागते. आता तुमचं शेणखत हे काय करता तुम्ही एवढं? शेणखत शेतीला आम्ही शेती. मग शेतीला रासायनिक वापरता नाही काय? रासायनिक लई नसतं, रासायनिक थोडंच. शेतीत जास्त प्रमाणात कुठल्या ही काय असतं शेतीत? मका जास्त असेल. मका. काय मका म्हणजे तुम्ही जेवढे होईल तेवढे गुरांसाठी असतं? घरीच विकत नाही, काय विकत पण नाही आणि विकत घेत पण नाही. हं, हं. जेवढं काय असेल ते भरडा गुरांना. हा घरचं. त्यांना आमून पिऊन कसं ठेवतो मग? आमून पाठी आमून आम्ही दावणीतच टाकतो. दावणीत. हा, वैरण टाकली त्याच्या आमून टाकतो, धारा काढायच्या, मग तो गोटा सोडून द्यायचा. त्याचा फायदा काय? डायरेक्ट दावणीत टाकलेलाच आहे असं? मी ती दावणी टाकली असं पचन व्हायला जरा क्रिया चांगली होते. पचन क्रिया चांगली होते. मग गायला रिझल्ट त्याचा काय? हा हाय रिझल्ट त्याचा. दुधाला वाढते ते वगैरे? होय, दुधाला वाटते. म्हणजे काय होतं, रवंत करताना ती पेंड मिक्स होते हा हा. त्यांच्या सगळ्या ह्याच्यात शरीरात. म्हणजे ते वाळली पेंट टाकली की पाणी बी जास्त हा, पिते त्या. पाणी पण जादा पिते ते. आता कुठे असते कटर करता का कापूट टाकता थोडून हे वगैरे? कटर करून टाकतो आम्ही. त्याचा काय फायदा? कटर करून काय असं असे तोडून टाकलेलं वैन वेस्टेज जाते, कटर केलेलं पूर्ण खाते ते. हं, हं. मुरगास केलेल्याचा फायदा काय आपल्याला चांगला? मुरगास केलेला फायदा आहे, पण काय होतंय मुरगासाला भांडवल जास्त गुंततंय. पैसे म्हणजे जादा लागतात. हा, मग आम्ही काय त्याच भांडवल जास्त गुंततंय त्यामुळे आम्ही काही लई केला नाही. मग असं स्वतः रानातलं असलं वैरण तर परवडते हा, माणसं परवडतं, म्हणते. हा. मग बाहेरचं असेल तर परवडत नाही. हा. आणि बाहेरचे जर घरची कामगार असली तर बाहेरचं पण काय करायची गरज नाही. हं, हं. आता ही मुरगासात काय काय बाद निघतात? तुमच्यात बाद निघतं काय खराब? नाही, आमच्यात नाही बाद निघाला आणखी. का मध्ये जरा मुरगासा बंदी आली ती म्हणजे जरा कालवा तर होतं काय? मी अजून बघितलं आम्ही कुठं. होतं. पण त्याची काय अडचण काय बंदी का बरं आली असेल साधारण तुमचा अंदाज? ती बुरशी ही लागते त्यामुळे काय त्रास व्हायला लागला गुरांना म्हणत होती. म्हणत होते. किती दिवस साधारण? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. किती खर्च आला साधारण? ही शेड आहे की 40 बाय 28चा शेड आहे. हां हां. त्याला आला 1,20,000 रुपये खर्च. एक गोटा ही त्यातच कसं? हा, नाही शेडला नुसता. हां ही बाहेरचं कंपाऊंडला आला 55,000 रुपये खर्च. हां हां. आणि दावण आणि ही कटाची केलाय त्यांना 55,000 खर्च आला. हां. आता काय काय जणांच्या ठिकाणी पाईपही दावून असेल तुमच्या सिमेंटची? आम्ही बांधून घेतले म्हणजे पाईपही फुटते. हां हां. गुरांच्या ह्यानं फुटते, हिने बांधून घेतलेली जास्त काळ टिकते. जास्त काय ठीक. तेवढ्यासाठी आम्ही बांधून घेतले. तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सर्वदृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.